श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात ब्रह्मा, विष्णू, महेश यांना त्रिदेव म्हटले जाते. पुराणानुसार या देवांनी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतला. प्रत्येकाचे अनेक अवतार आहेत, परंतु या तिन्ही देवतांचा एक अवतार असा आहे ज्यात तिघांचाही अंश आहे आणि तो अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेय. पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रेयांनी अवतार घेतला. 2025 मध्ये गुरुवारी म्हणजेच 4 डिसेंबरला आहे श्री दत्त जयंती. त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्सवाचे आयोजन करून दत्त जयंती भक्तिभावाने साजरी केली जाते. या दिवशी ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा अंश असलेल्या भगवान दत्तात्रेयांच्या बाल स्वरूपाची पूजाही केली जाते. भगवान दत्तात्रेयांनी आपल्या जीवनात 24 गुरु केले होते. दत्तात्रेयांच्या 24 गुरूंमध्ये मनुष्यासोबत विविध पशु पक्षी यांचा सुद्धा सहभाग होता. असे मानले जाते की या दिवशी जो भक्त खऱ्या मनाने व्रत करेल त्याच्या सर्व इच्छा तर पूर्ण होणारच आहेत, पण आपल्यावर दत्त गुरूंची भरभरून कृपाही होणार आहे. या वर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेचा शुभ मुहूर्त 4 डिसेंबर रोजी सकाळी 8:37 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 डिसेंबरला पहाटे 4:43 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा ही 4 डिसेंबरला साजरी केली जाईल. मार्गशीर्ष पौर्णिमा ही चंद्राच्या पूर्णतेचे प्रतीक आहे. या दिवशी चंद्राच्या किरणांमध्ये विशेष ऊर्जा असते जी शरीर आणि मनाला शांती देते. पौराणिक कथेनुसार या दिवशी पवित्र नदी आणि तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान केल्याने पुण्य मिळते. यालाच आनंद पौर्णिमा असेही म्हटले जाते. श्रीमद भागवत गीतेनुसार मार्गशीर्ष महिन्यात केलेल्या उपासनेचे आणि दानाचे फळ अनेक पटीने वाढते. या दिवशी दान, तप आणि उपासना करणाऱ्यांना संपूर्ण वर्षातील सर्व पुण्य कर्माचे फळ मिळते. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात, जीवनात सुख समृद्धी येते. पौर्णिमेला दान केल्याने अनेक जन्माची पापे नष्ट होतात. पौराणिक श्रद्धेनुसार या दिवशी दिले जाणारे दान शाश्वत फळ देते. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र 16 कलांनी परिपूर्ण असतो, यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा वाढते. या दिवशी चंद्रदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी चंद्रदेव आणि श्रीहरी विष्णू यांची पूजा केल्याने दुःख आणि दारिद्र्य दूर होते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण करा. 3 फुलांचा अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण संकट अडचणी तर दूर होणारच आहेत, पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात दत्त गुरु पूर्ण करणार आहेत. तर ह्या 3 फुलांचा उपाय आपल्याला कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा, कुठे करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन नसतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे. 11 वेळा ओम श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा. आपले दोन्ही हात जे आहेत ते आपल्या चेहऱ्यावर लावायचे. तरी आपल्याला दिवसाला सुरुवात ही करायची. आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचे किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. आता तुमच्याकडे दत्तगुरूंची मूर्ती असेल तर तिला आपल्याला तामणामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक हा करायचा आहे. 11 पळी पाणी अर्पण करायचे. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप हा करायचे. त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून पाटावर स्थापित करायचे. त्यांना पांढऱ्या चंदनाचा टिळा लावून घ्यायचा आहे. त्यांना पिवळी फुलं, पिवळी फळं तसेच पिवळी मिठाई अर्पण करायची आहे. आता जर तुमच्याकडे दत्तगुरूंची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्ही श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला म्हणजे बाळ गोपाळ हे प्रत्येकाच्या घरोघरी असतात, त्यांना तुम्ही
पाटावर स्थापित करू शकता. कारण भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे एकत्रित स्वरूप आहे. जर शक्य असेल तर आवर्जून या दिवशी व्रत करा. तसेच भगवान दत्तात्रेयांना आपल्याला तुळशीची पानं तसेच पंचामृत अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आरतीही करून घ्यायची आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे. हा उपाय सुरू करायच्या अगोदर छोटे छोटे काही उपाय जे आहेत ते आपल्याला सकाळीच करायचे आहेत. आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडी हळद टाकायची आणि असं हे जल जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर, उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडून घ्यायचं आणि त्यानंतर एक स्वच्छ कपड्याने आपल्याला या तिन्ही जागा ज्या आहेत त्या स्वच्छ पुसून घ्यायच्यात. असं हे जल आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर, उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य द्वाराच्या उंबरठ्यावर शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता, वाईट शक्तींचा प्रभाव हा पडत नाही. त्यानंतर आपल्याला आवर्जून मार्गशीर्षचा गुरुवार आहे, तसेच मार्गशीर्ष पौर्णिमा आहे आणि दत्त जयंती आणि अन्नपूर्णा जयंती आहे. अतिशय दुर्मिळ योग आहे. तर या योगामध्ये आपल्याला आपल्या उंबरठ्यावर आवर्जून हळदीचं लेपन हे करायचं आहे. हळदीचं लेपन केल्यानंतर आपल्याला आवर्जून एक प्लेट घ्यायची आहे, त्यावर थोडंसं कुंकू घेऊन त्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध तयार करून घ्यायचं आहे आणि या गंधाने आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या मधोमध एक स्वास्तिक काढून घ्यायचं. स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा. त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला ज्या 2-2 रेषा असतात ते आपल्याला आवर्जून द्यायचे आहेत, कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात. स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. स्वास्तिक हे श्री हरिविष्णूंचं आसन आहे. तसेच स्वास्तिकला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आणि असं हे स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर काढल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तता हे मिळत असते. माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते, कारण पौर्णिमा तिथीला माता लक्ष्मी ह्या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि जो भक्त खऱ्या मनाने, खऱ्या श्रद्धेने माता लक्ष्मीची पूजा करतो ते घर सोडून माता लक्ष्मी कुठेही जात नाही. तसेच आपल्याला कुंकवाने एक स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा काढायचं आहे. या स्वास्तिकला सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून घ्यायचे. तसेच स्वयंपाकघरामध्ये सुद्धा आपल्याला एक स्वास्तिक जे आहे ते काढून घ्यायचे, कारण स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो आणि असं हे स्वास्तिक काढल्यामुळे आपल्यावर माता अन्नपूर्णा ही प्रसन्न होत असते. तसेच आपल्या देवघरामध्ये सुद्धा आपल्याला एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे. त्याचबरोबर तुळशी वृंदावनवर सुद्धा आपल्याला एक स्वास्तिक काढायचे, कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. या सर्व सेवा ज्या आहेत त्या आपल्याला सकाळीच करायचे. प्रत्येक स्वास्तिकला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे. हे जे सेवा आहेत किंवा हे जे उपाय आहेत ते आपण माता लक्ष्मीच्या आगमनाकरता करत आहोत. हे सर्व छोटे छोटे उपाय करून झाल्यानंतर आपल्याला मुख्य उपाय जो आहे तो करायचा. हा उपाय करण्याकरता आपल्याला 3 फुलंही लागणार आहेत. आता तुम्ही शेवंतीची पिवळी फुलं घेऊ शकतात किंवा अगदी तुम्ही झेंडूची पिवळी फुलं घेतली तरीही चालणार आहेत. हा उपाय आपल्याला दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये जाऊनच करायचा. तर तुमच्या इथे दत्तगुरूंचं मंदिर असेल तर तिथे जा, किंवा तुम्ही स्वामी महाराजांच्या मठामध्ये किंवा केंद्रामध्ये जाऊन सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता. त्याचबरोबर आपल्याला 3 अखंड तांदळाचे दाणे घ्यायचे. त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकून त्यांना पिवळं करून घ्यायचं. अर्थात काय तर आपल्याला अक्षदा तयार करून घ्यायचे. तसेच आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळदही टाकायची आहे. त्याचबरोबर आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तसेच थोडीशी साखर या सर्व वस्तू घेऊन जायचं आहे आपल्याला दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये. दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये जायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम औदुंबर वृक्षाची पूजा आणि सेवाही करून घ्यायची आहे, कारण साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिलाय की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाच्या दर्शन केल्याने उग्रता शांत होईल. या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्य प्राप्ती होईल. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते. म्हणूनच आपल्याला उंबराच्या झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. जे जल घेऊन गेले ते औदुंबर वृक्षाला आपल्याला अर्पण करून घ्यायचं आणि त्यानंतर औदुंबर वृक्षाला आपल्याला 11 प्रदक्षिणा मारायच्या. प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप हा करायचा आहे. प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे
दत्तगुरूंचं स्मरण करायचं आणि आपल्या मनातल्या इच्छा ह्या व्यक्त करायच्या आणि त्यानंतर आपल्याला दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे. आता जे 3 अक्षद आहेत तसेच 3 पिवळी फुलं आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायची आहेत आणि आपल्याला दत्तगुरूंचं स्मरण करायचं. सर्वप्रथम आपलं नाव म्हणायचं आहे, आपलं गोत्र म्हणायचं. आता तुम्हाला तुमचं गोत्र माहिती नसेल तर कश्यप म्हणा आणि त्यानंतर आपल्याला 3 इच्छा ज्या आहेत त्या व्यक्त करायच्या. जसं की तुम्हाला नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर असं म्हणायचं की मला नोकरी मिळावी, मला बाहेरगावी नोकरी मिळावी, तसेच मला उच्च पगाराची नोकरीही मिळावी. अशा रीतीने एकाच पद्धतीची आपल्याला 3 इच्छा व्यक्त करायच्यात. किंवा तुम्हाला विवाहाची इच्छा असेल तर माझा विवाह जुळून यावा, मला चांगला मुलगा मिळावा आणि मुलाचं चांगलं शिक्षण असावं. अशा रीतीने आपल्याला आपल्या इच्छा ज्या आहेत त्या व्यक्त करायच्या आहेत. आपल्या मनातली इच्छा व्यक्त केल्यानंतर आपल्याला ही 3 फुलं तसेच 3 अक्षदा ज्या आहेत त्या दत्तगुरूंच्या चरणावर अर्पण करायचे. पण आता दत्त जयंती आहे तर प्रत्येक मंदिरामध्ये गर्दीही असणार आहे. तर प्रत्येक मंदिरामध्ये कासव हा असतो. तर कासवाच्या समोर आपल्याला ह्या 3 फुलं आणि 3 अक्षदा ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहेत. काही वेळाकरता आपल्याला मंदिरामध्येच बसायचं आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा निरंतर जप करायचा आहे. काही वेळाने आपण जी फुलं अर्पण केली होती त्याच्यातलं एक फूल आपल्याला उचलायचं आणि महाराजांना बोलायचं की चला माझ्यासोबत माझ्या घरी. एकदा हे फूल तिकडनं उचललं की आपल्याला वाटेत कुठेही थांबायचं नाही, सरळ आपल्या घरी यायचं. घरी आल्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा. एक पिवळ्या रंगाचा कपडा जो आहे तो आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या दत्तगुरूंसमोर ठेवायचा आणि त्यावर हे फूल आपल्याला ठेवायचं. या फुलाला आपल्याला हळद कुंकू अक्षता धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि मंदिरामध्ये म्हणजे आपल्या देवघरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत. आपल्याला 108 वेळा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा. हात जोडून दत्तगुरूंचं स्मरण करायचे. पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा ही व्यक्त करायची आणि ती इच्छापूर्ती होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. आता हे जे फूल आपण देवघरामध्ये दत्तगुरूंसमोर ठेवलं ते किती दिवस ठेवायचं आहे? तर जिथपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही तिथपर्यंत आपल्याला ह्या फुलाला देवघरामध्येच ठेवायचं आहे. दररोज आपल्याला या फुलाची सुद्धा पूजाही करायची. ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी हे फूल जे आहे ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा. हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात दत्तगुरू पूर्ण करतात. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.